तो जंतर मंतरवर आला, जीवाच्या आकांतानं ओरडून त्यानं मजुरांचं आपल्या स्वतःचं दुखणं मांडलं आणि त्याला रडताना पाहून लाखो लोक रडले. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि आता राजकीय वर्तुळात सुद्धा एकाच तरुण चेहऱ्याची चर्चा सुरू आहे. तो चेहरा म्हणजे दिल्लीतला इरफान. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनातून एका रात्रीत व्हायरल झालेला हा तरुण अचानक देश पातळीवर चर्चेचा विषय बनलेला आहे. विरोधक, तरुण, आंदोलक, जेनझी आणि सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या इरफान मागची नक्की कहाणी काय? राहुल गांधींनी त्याची खास भेट का घेतली आणि त्याने जंतर मंतरवर थेट संविधानाची प्रस्तावना का वाचून दाखवली होती? सगळं सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. सर्वात पहिला प्रश्न की हा इरफान कोण आहे आणि तो व्हायरल का होतोय? इरफान हा एक सामान्य नागरिक आहे, एक मजूर आहे आणि सामाजिक राजकीय मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारा तो एक तरुण आहे. जंतर मंतरवर वेगवेगळ्या मागण्यांसाठी एकत्र आलेल्या जेनझींमध्ये, सगळ्या आंदोलकांमध्ये इरफानने अत्यंत शांत, संयमी आणि तितक्याच आक्रमक शैलीत आपले विचार मांडले. कुठलंही भडकाऊ भाषण किंवा आरडाओरड न करता त्यानं अतिशय तर्कशुद्धपणे, पोटतिडकीनं देशातील बेरोजगारी, महागाई आणि संविधानाच्या महत्त्वावर भाष्य केलं. त्याचा स्पष्टवक्तेपणा आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहून त्याच्या भाषणांचे छोटे छोटे अनेक व्हिडिओ, रील्स, शॉर्ट्समध्ये व्हायरल झाले आणि वाऱ्याच्या वेगानं हे सगळे व्हिडिओ आता देशभरात व्हायरल होत आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हातात न घेता एक सर्वसामान्य तरुण म्हणून त्यानं मांडलेली बाजू ही देशातील लाखो तरुणांना आपल्या स्वतःच्या भावना वाटतात. जंतर मंतरवर संविधानाची प्रस्तावना वाचून त्यानं एक महत्त्वाचा संदेश दिलाय. या आंदोलनात संबोधित करताना इरफाननं हातात भारतीय संविधानाची प्रत घेतली आणि मोठ्या आवाजात संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली, प्रिएम्बल वाचून दाखवलं. यातून इरफाननं संदेश दिलाय की देशात काहीही घडलं तर या अंतिम अधिकार संविधानानं देशातल्या नागरिकांना दिलेले आहेत, हेच त्यानं ठामपणे समजून सांगितलं. तसंच आंदोलन करण्याचा अधिकार आपल्याला संविधानानंच दिलाय. हिंसा किंवा द्वेषापेक्षा संविधानाचा मार्ग हाच सर्वात मोठा आणि शक्तिशाली मार्ग आहे. आम्ही भारताचे लोक हे वाक्य उच्चारून त्यानं जात, धर्म आणि पंथांच्या पलीकडे जाऊन देश आणि संविधान सर्वात मोठे हे पटवून दिलं. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यावर लाखो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. राहुल गांधींनी सुद्धा आता इरफानची भेट घेतलेली आहे. इरफानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्याची दखल घेतली. राहुल गांधी दिल्लीत असताना इरफानला भेटायला गेले. त्याच्या कुटुंबाची त्यांनी भेट घेतली, चर्चा केली त्यांच्याशी आणि हे सगळे फोटो व्हिडिओ समोर आले. राहुल गांधी हे गेल्या काही वर्षांपासून संविधान वाचवा आणि तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर सातत्यानं बोलताना दिसत आहेत. वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये ते आपला सहभाग नोंदवताना दिसत आहेत. इरफानच्या आंदोलनातल्या या भूमिकेमुळे तरुणांचा हाच आवाज आता अधिक मजबूत होतोय, अशी राहुल गांधींची भूमिका आहे. आंदोलनातल्या एका सर्वसामान्य तरुणाचे विचार ऐकून घेणं आणि त्याच्या भूमिकेला पाठिंबा देणं हा या भेटीमागील मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर इरफानच्या चर्चेला आणखी उधाण आलेलं आहे. हे फोटो शेअर करत राहुल गांधींनी सोशल मीडियावर लिहिलंय की मी इरफानला भेटलो. दिल्ली परिसरातला एक असा तरुण ज्यानं आपली विचारसरणी आपल्या परिस्थितीमुळे मर्यादित होऊ दिलेली नाहीये. संविधानाविषयीची त्याची समज, देशाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन आणि शिकण्याची त्याची तळमळ ही यातून दिसून येते, त्याच्या बोलण्यातून ती कळते. भारताची सगळ्यात मोठी ताकद ही इथल्या तरुणाईमध्येच आहे, असं राहुल गांधींनी म्हटलंय. पुढे ते म्हणतायत की इरफान सारखे लाखो तरुण हेच देशाची खरी आशास्थानं आहेत, जे जिज्ञासू आहेत, संवेदनशील आहेत, तसंच आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची त्यांना जाणीव आहे, असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. एकूणच इरफानच्या या संपूर्ण प्रकरणाची एवढी मोठी लाट निर्माण होण्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत आणि हे व्हिडिओ त्यामुळेच व्हायरल होत आहेत. कारण तो कोणताही मोठा स्टार किंवा राजकीय नेता नव्हता. त्या आंदोलनातला एक सामान्य चेहरा होता, एका गरीब कुटुंबातला तरुण होता, ज्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याचं बोलणं लोकांच्या काळजाला भिडलं. काळजाला हात घालणारे त्याचे वाक्य होते. त्याच्या संवादाची शैली आणि मोजक्या शब्दात मोठा अर्थ सांगण्याची कला, त्यामुळे डिजिटल मीडियावर त्याला चांगलाच पाठिंबा मिळतोय. त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. संविधानाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून त्यानं सध्या देशात संविधानावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर एका या तरुणानं थेट जंतर मंतरवर उभं राहून संविधानाची प्रस्तावना वाचणं
हे लोकांसाठी अत्यंत प्रभावी वाटणार होतं. विरोधी पक्ष नेत्यांनी थेट त्याची भेट घेतल्यामुळे या आंदोलनाला आणि इरफानला आता राष्ट्रीय स्तरावर आणखी एकदा महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्याची मोठी चर्चा होते. थोडक्यात सांगायचं तर जंतर मंतरवरील इरफान हे फक्त एका तरुणाचं नाव राहिलेलं नाहीये, तर लोकशाहीत सर्वसामान्य माणसाचा आवाज आणि संविधानाची ताकद किती मोठी असू शकते याचं ते एक उदाहरण बनलेलं आहे आणि देशातल्या लाखो तरुण चेहऱ्यांचा तो एक प्रतिनिधी बनलेला आहे. अशी ही इरफानची सगळी कहाणी होती. कहाणी तुम्हाला कशी वाटली? इरफानच्या भूमिकेबद्दल, त्याच्या आंदोलनातल्या सहभागाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.